नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आत्मविश्वासासारखी शक्ती नाही या पाठावर आधारित ह्या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे, श्रीमान वि स गांगण कला वाणिज्य व कैत्री प केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन यांच्या जीवनावर आधारित नाचे मयुरी हा चित्रपट पाहिला असेल। एका अपघातामध्ये त्यांना एक पाय गमवावा लागला। साहजिकच त्यांचं नृत्य कायमचं बंद पडण्याच्या मार्गावर होतं। गमावलेल्या पायाच्या जागी त्यांनी कृत्रिम पाय बसवला। पुन्हा नव्या उमेदीने नृत्याची कारकीर्द त्यांनी आत्मविश्वासाने सुरू केली। भरघोष यशही संपादन केलं। हे सारं घडलं ते केवळ सुधा चंद्रन यांच्या आत्मविश्वासामुळे। जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यालाही आत्मविश्वास गरजेचा आहे, आवश्यक आहे। याच आत्मविश्वासाच्या शक्तीचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मविश्वासासारखी शक्ती नाही या नमुना गद्य आकलनामधून सांगितलं आहे। आपण डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा लेख अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण उतार्याचं वाचन करणार आहोत। आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही। आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये। उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतारलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल। अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो। माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील, परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो। मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन। गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही। मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे। इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो। कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही। मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्ष लागतात तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला। हे करण्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे। जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो। दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या गद्य आकलन उतार्यातील काही शब्दार्थ आपण समजावून घेऊया। दैवी शक्ती, नशिबाने किंवा देवाने दिलेली शक्ती, आखाडा, तालीमखाना किंवा ज्याला कुस्तीचं मैदान असं म्हटलं जातं, घमेंडखोर, गर्विष्ठ, बडाईखोर, अहंकारी किंवा मगरूर, उपजत, जन्मतः, पैसा, पूर्वीच्या काळातील चलन, 1 पैसा म्हणजेच 1 आणा, अशा 16 पैशांचाच म्हणजे 16 आण्यांचा 1 रुपया होत असे। यानंतर वाक्प्रचार, गर्भगळीत होणे, अतिशय घाबरणे, दूषण लावणे, बोल लावणे किंवा दोष देणे, 1.25 लाखाची गोष्ट सहज करणे, अशक्य गोष्ट शक्य करणे। विद्यार्थी मित्रांनो, या नमुना गद्य आकलनाचा अभ्यास करत असताना आपण प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे। आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही। आत्मविश्वास म्हणजेच काय तर स्वतःचा स्वतःवरील सार्थ विश्वास। आता प्रत्येक माणसाने आपल्यातील आत्मविश्वासाची जी शक्ती आहे ती ओळखली पाहिजे। आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये। आता आत्मविश्वास गमावता कामा नये म्हणजेच आपण आत्मविश्वास घालवून कोणतंही काम होणार नाही।
उदाहरणार्थ आपला वक्तृत्व किंवा भाषण करण्याच्या पहिल्याच वेळेचा अनुभव. आपण पाठ करतो आणि समोर बसलेली लोक पाहून घाबरतो, तेव्हा आपण आपल्यातला आत्मविश्वास गमावतो. असं करता कामा नये. या उलट जे आत्मविश्वासाने स्टेजवरती येतात ते अतिशय उत्तम पद्धतीने भाषण देतात. हे केवळ एक उदाहरण झालं. लेखकाने एका पैलवानाचं उदाहरण दिलं आहे. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पैलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? समजा दोन पैलवान कुस्तीच्या आखाड्यात म्हणजेच मैदानात उतरलेले आहेत, तालमीत उतरलेले आहेत आणि साहजिकच पैलवान जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी येतात तेव्हा स्वतःचे दंड थोपटतात. एखाद्याने दंड थोपटल्याने त्याचा आवाज असा ठणठणीत आला म्हणून दुसऱ्या पैलवानाने घाबरून जाण्याचं कारण नाही. कुस्तीपूर्वीच जर तो पैलवान घाबरला तर तो कुस्तीमध्ये यश संपादन करू शकणार नाही. तेव्हा आपण आपल्यातील आत्मविश्वास कायम जागृत ठेवला पाहिजे आणि कोणतंही काम करण्यापूर्वी आपण घाबरता कामा नये. मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. लेखक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी नेहमी म्हणत असतो मी जे करीन ते होईल. म्हणजेच माझ्यामध्ये कोणतीही गोष्ट, कोणतंही काम, कोणतीही कृती करण्याचा आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते नेहमी म्हणतात मी जे काम करीन ते काम नक्की यशस्वी होईल. लेखकाच्या या म्हणण्यामुळे, माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. आता घमेंडखोर, गर्विष्ठ, मगरूर असं लेखकाला म्हणतील, परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. लेखकाने स्वतःचा आत्मविश्वास ओळखला आहे. आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, कोणत्या गोष्टी करू शकणार नाहीत, आपल्यातील क्षमता कोणत्या आहेत, आपल्यातील मर्यादा कोणत्या आहेत, त्याची पूर्ण जाणीव लेखकाला आहे. त्याचमुळे आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक असं म्हणतात की मी जर मनात आणलं तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. म्हणजेच अशक्य गोष्ट मी शक्य करून दाखवेन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. आता लेखकाने जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन करताना लेखक म्हणतात की एवढं उत्तुंग यश प्राप्त करत असताना माझ्या शालेय जीवनातील परिस्थिती ही अतिशय बिकट होती, गरिबीची होती. आजच्या दृष्टीने विचार करता गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा त्यावेळी लेखकाची मोठी चांगली अगर सोय, अगर इतर अनुकूलता होती असे नाही. आता शिक्षणासाठी चांगली सोय नव्हती. जेवण खाणं असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल. आज मुलांना हवं ते शैक्षणिक साहित्य लगेचच घरातून दिलं जातं, परंतु पूर्वीच्या काळी अशी काही स्थिती नव्हती. त्याचबरोबर शैक्षणिक वातावरण ही सुद्धा अनुकूलता नव्हती. इतकंच काय, अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नव्हता. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आई-बाप भावंडे यांच्यासह राहून 1 पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वाचताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासासाठी घेतलेली जी मेहनत आहे ती नक्कीच लक्षात येण्यासारखी आहे. अगदी 1 पैशाच्या घासलेट तेलावरती त्यांनी अभ्यास केला. रस्त्यावरच्या लाईटखाली बसून त्यांनी अभ्यास केला. मुंबईतील डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमध्ये डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीमध्ये राहत होते. 10 बाय 10 फूट लांब रुंद अशा खोलीमध्ये आई-बाप भावंड यांच्यासह म्हणजेच एक 4-5 माणसं एका खोलीत राहत होती आणि 1 पैशाच्या घासलेट तेलावरती लेखकाने आपला अभ्यास केला. इथे 1 पैसा म्हणजेच 1 आणा, या 1 आण्याच्या रॉकेल तेलवरती किंवा केरोसिन वापरून दिव्यावरती किंवा बत्तीवरती त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला.
इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल. लेखकाने बॅरिस्टर होण्यापर्यंतचं आपलं शिक्षण असेल, इंग्लंडमध्ये जाऊन विद्यापीठांमध्ये घेतलेल्या पदव्या असतील, याचबरोबर भारतीय राज्यघटना लिहिण्यामधलं योगदान असेल, अनेक अडचणींना आणि संकटांना तोंड देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं करू शकतात, तर आज आपण साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अभ्यास का करत नाहीत किंवा स्वतःतील आत्मविश्वासाने एखादं काम का करत नाहीत. कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. लेखकाने मांडलेलं मत जरा आपण समजावून घेऊया की कोणताही माणूस जन्मताच पराक्रमी किंवा बुद्धिमान असतो असं नाही. सातत्याने उद्योग केला, सातत्याने काही ना काही कामात आपलं मन रमवून घेतलं की मग माणूस पराक्रमी व त्याचप्रमाणे बुद्धिमान होऊ शकतो. कोणताही माणूस उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. उपजत याचा अर्थ जन्मताच कोणी फार बुद्धिमान असतो असं नाही. प्रत्येकाला प्राप्त झालेल्या परिस्थितीनुरूप प्रत्येक विद्यार्थी बनत जातो. विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्ष लागतात तो अभ्यास लेखकाने 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 वर्षांमध्ये पूर्ण करायचा अभ्यासक्रम केवळ 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला आणि तोही यशस्वी पद्धतीने. खरं तर इतक्या कमी कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं गमक काय असेल तर अधिकाधिक अभ्यास. कोणतं गमक आहे तर हे करण्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज 40 उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर लेखकाने दिवसातील 24 तासांपैकी 21 तास अभ्यास केला आहे. खरंच आपण इतका अभ्यास केला तर आपण सुद्धा का बुद्धिमान होऊ शकणार नाहीत. लेखकाची 40 उलटून गेली तरी सुद्धा लेखक सतत 24 तासांपैकी 18 तास खुर्चीवर बसून काम करतात. हे लेखकाचे जे कष्ट आहेत आणि सातत्याने कामात गुंतून ठेवणं आहे त्यामुळेच लेखकाला यशप्राप्ती झाली. आपण सुद्धा अशाच प्रकारचं यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सतत कष्ट आणि दीर्घोद्योगात आपल्याला गुंतवून ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचा आशय या उतार्यातून व्यक्त होतो. आपण या पाठावर आधारित स्वाध्याय कृती समजावून घेणार आहोत. आकलन कृती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण: 1. दीर्घोद्योग आणि 2. कष्ट. 2. व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम: व्यक्ती पराक्रमी बनते, व्यक्ती बुद्धिमान बनते. अभिव्यक्ती कृती. व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो ते कळते. आपल्या क्षमतेप्रमाणे काम निवडल्यास कामाचा त्रास होत नाही. असे काम करताना किंवा करिअर करताना आनंद मिळतो. आवडीच्या कामातून आनंद मिळवणे म्हणजे आनंदी जीवन होय. आपले जीवन आनंददायी व्हायचे असेल तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे. क्षमता कळली तरच आपल्याला आत्मविश्वास येईल. म्हणजेच आनंदी सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कठीण काम करू शकतो. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण उज्ज्वल यश संपादन करू शकतो. सततच्या कामामुळे कामे अचूक पद्धतीने करणे याचे कौशल्य आपण आत्मसात करू शकतो. त्यातून आपला बौद्धिक विकास होतो. थोडक्यात आत्मविश्वासामुळे माणूस आनंदी जीवन जगू शकतो, तसेच पराक्रमी व बुद्धिमान बनू शकतो. धन्यवाद.